शाळेच्या फीसाठी घरात 100 रुपये नसताना नवऱ्याच्या खिशात 50,000च्या सोन्याच्या अंगठीचं बिल कुठून आलं? परस्त्रीचा संशय घेऊन बायकोने रागाच्या भरात घर सोडलं. पण मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत जे सत्य बाहेर आलं त्याने तिचे डोळे पाणावले. आनंद आणि सुप्रिया यांच्या 10 वर्षाच्या संसारात गरिबी 5वीला पुजलेली होती. अचानक आनंद रोज रात्री 12 वाजता घरी येऊ लागला. एके दिवशी सुप्रियाला त्याच्या खिशात 50,000च्या सोन्याच्या अंगठीचं बिल सापडलं. कोणावर उधळत आहे हे पैसे, असं चारित्र्यावर संशय घेऊन सुप्रियाने मुलाला घेतलं आणि ती माहेरी जायला निघाली. अपमानित आनंद एक शब्दही न बोलता कामावर निघून गेला. मध्यरात्री 2 वाजता सुप्रियाला गोडाऊन मालकाचा फोन आला. वहिनी, गोडाऊनला भीषण आग लागलीये. आनंद ICU मध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मालकाने सुप्रियाच्या हातात एक लाल डब्बी ठेवली आणि सांगितलं, वहिनी, 5 वर्षापूर्वी आजारी सासऱ्यांसाठी तुम्ही जी सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती ना, ती सोडवण्यासाठी आनंद रोज रात्री ट्रक चालवून ओव्हरटाईम करत होता. आज तुमच्या लग्नाला 10व्या वाढदिवशी त्याला ती तुम्हाला परत करायची होती. गोडाऊनच्या आगीतून एका लहान मुलाचा जीव वाचवताना तो स्वतः भाजलाय. ICU मध्ये रडत माफी मागणाऱ्या सुप्रियाच्या डोक्यावर आनंदने हात ठेवला आणि म्हणाला, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सुप्रिया. गरिबीत तुला महाल नाही देऊ शकलो, पण तुझा त्याग परत करणं माझं कर्तव्य होतं. आनंदच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन कंपनीने त्याला मॅनेजरपद आणि घर देऊन सन्मानित केलं. संसारात पैशापेक्षा एकमेकांवरचा विश्वास मोठा असतो. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.